नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. मित्रो, भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या संघपरिवाराला गेली अनेक वर्ष असं वाटत आलं आहे की या देशातला इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला जातो. अगदी पाठ्यक्रमातसुद्धा, शालेय अभ्यासक्रमातसुद्धा जो इतिहास शिकवला जातो तो चुकीचा शिकवला जातो. त्या इतिहासातून मोगल साम्राज्याचं अधिक उदात्तीकरण केलेलं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, त्या दाबून टाकण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्यानं हे करताना NCERT किंवा केंद्रीय अभ्यासक्रम मंडळ आणि प्रामुख्यानं समाजवादाचे पुरस्कर्ते पंडित नेहरूंवर त्यांचा आरोप असतो. हे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खूप जुनं होतं. इतिहासाचं नव्यानं परिशीलन करायचं, त्यात काही धडे घुसवायचे, काही काढायचे, या पद्धतीचा कार्यक्रम त्यांचा छुप्या पद्धतीने सुरू होता. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालची सरकारं ज्या ज्या राज्यांमध्ये आली त्या राज्याचा अभ्यासक्रम त्यांनी बदलण्याचे प्रयत्न केले. मनुस्मृतीला नव्या पद्धतीनं एस्टॅब्लिश करण्याचं कामही या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं. आता 4 नोव्हेंबरला पुण्यात ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारिणीची सभा जी झाली, जे 2-3 दिवसाचं चिंतन मंथन शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम बदलायचा कसा, पाठ्यक्रम कसा बदलायचा यावर गंभीरपणे चर्चा झाली. देशपातळीवर त्याची परिणती अशी झाली की केंद्र सरकारने आणि केंद्र सरकारच्या या संबंधित मंत्रालयानं इतिहास बदलण्याचं ठरवलं आणि 16 लोकांची एक इतिहास बदलण्याची समिती केली. उत्तर प्रदेशातल्या 16 ब्राह्मण सद्गुरुस्थांना त्यात समाविष्ट केलं. त्यात पाली भाषेचा तज्ज्ञ नाही, त्यात सगळे संस्कृतचे तज्ज्ञ, त्यात पुरातत्वशास्त्रातला एखादा तज्ज्ञ नाही, त्यात एखादी महिला नाही. 16चे 16 लोक उत्तर प्रदेशातले संस्कृत भाषेतले विद्वान त्यांनी घेतलेले आहेत. आणि आता ते 16 लोक आपल्या देशाचा इतिहासाचं नव्या पद्धतीने संशोधन करतील, खोदतील, खंगालतील आणि मग ते त्याच्यात काही गोष्टी घुसाळतील आणि सांगतील की हा इतिहास असा आहे. उद्याच्या आपल्या पिढ्यांना असा इतिहास शिकावा लागेल की जो इतिहास या 16 लोकांच्या समितीने नव्यानं निर्माण केलेला आहे. कदाचित तो नवा इतिहास काही घटना त्यात प्रक्षिप्त केलेल्या असतील, काही घुसाळण्यात आलेल्या असतील आणि काही फॅक्ट ज्या आहेत त्या कापलेल्या असतील, त्या दाबलेल्या असतील. काळ मोठा कठीण आहे. ज्या लोकांना असं वाटतं की चुकीचा इतिहास, आता दुर्दैवाने दोन्ही वर्ग या देशामध्ये असे आहेत की काँग्रेसच्या अनेक पुढाऱ्यांना वाटते की चुकीचा इतिहास शिकवला जातो. भारतीय जनता पार्टी आणि उजव्या बाजूचे जेवढे काही कट्टर विचारवंत आहेत किंवा भक्त परिवार आहेत, हा जो वर्ग आहे या समूहाला वाटतो की इतिहास चुकीचा शिकवला जातो. मग इतिहास आणला कोणी? का कम्युनिस्टांनी आणला? कम्युनिस्टांचं राज्य या देशावर होतं कधी? एक पश्चिम बंगाल आणि केरळ, ते काही 1-2 राज्य वगळता त्यांची सत्ता या देशात कधीच नव्हती. त्याच्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की मग चुकीचा इतिहास आणला कोणी, घुसाळला कोणी? हेच लोक असतात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे आणि यांनाही या पद्धतीचा अनुभव होणं स्वाभाविक आहे. परंतु येणारा काळ मोठा कठीण आहे. तुमच्या माझ्या सगळ्या येणाऱ्या पिढ्यांना असा इतिहास शिकावा लागेल की जे 16 माणसांनी इतक्या वर्षाचा, 15-16 हजार वर्षापूर्वीचा इतिहास हे 16 माणसं नव्यानं लिहिणार आहेत. त्याच्यामुळे उद्या आधीच गणपतीचा आपण शिकतच आहोत, पण कदाचित महादेवाचा न होता मनुस्मृतीचा शिकवण्याची अधिक शक्यता आहे. ते सांगतील त्या पद्धतीने इतिहास आता नव्या पद्धतीने निर्माण होईल आणि आपल्या सगळ्या पिढ्यात ते शिकवतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पुण्याच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची चर्चा झाली. त्यांना शेवटी या विषयावर चर्चा करावीशी का वाटते? कारण त्यांचा सगळ्यात भर असा आहे की 50च्या वर गेलेली माणसं बदलायला तयार नसतात. त्यांचा शिशुवर्गावर, बालवर्गावर, तरुण वर्गावर, त्यांच्या शिबिरांवर, त्यांच्या OTCवर, ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प जे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होतात, त्याच्यावर त्यांचा अधिक भर आहे. हा वर्ग असा असतो की या वर्गाला या वयात जे डोक्यात टाकलं ते कायम त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात आणि हे मुलं अधिक कट्टर बनतात, त्यांच्या पद्धतीचे विचार करत राहतात. फंडामेंटलिस्ट ज्या पद्धतीने जगभर मुस्लिमांमध्ये निर्माण होतात, तेच फंडामेंटलिस्ट अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था याच्यातही निर्माण होतात. आणि ते निर्माण करण्याचे कारखाने म्हणजे सनातनचे असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतील, हे कॅडर कॅम्प आहेत. आणि कॅडर कॅम्प घेणारी, ऑर्गनाईज करणारी ही प्रमुख संस्था ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्यामुळे त्याचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी माहिती दिली की या पुण्याच्या 2-4 दिवसाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीमध्ये
पाठ्यक्रम बदलण्यासंदर्भात किंवा तो कसा असला पाहिजे यावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं, पण ती झाली आहे की 4 नोव्हेंबरलाच ही या कार्यकारिणीची बैठक आटोपलेली आहे. त्याच्या पद्धतीच्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत. तुम्हा आम्हाला हा विचार करावा लागेल. बहुतांश लोक याचा विचार करत नाही. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे ते आहेत. काही लोक ते पाठ्यक्रम बदलतील, अभ्यासक्रम बदलतील, आपले विद्यार्थी जात आहेत, शिकत आहेत. पण लक्षात घ्या, शिकण्याच्या प्रोसिजरमध्ये, त्या कार्यकाळामध्ये, त्या संस्कारक्षम वयामध्ये तुमच्या माझ्या पाल्यांच्या डोक्यामध्ये जे जे टाकलं जाईल ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनत जाईल. मग पुढे त्यांच्या डोक्यातून काढणं कदाचित मुश्किल होईल. घरातच एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या घरामधूनच माणसं विरुद्ध विचारसरणीची तयार होतात. तेव्हा आपण पालकांनी हे लक्ष द्यायला पाहिजे की आपली मुलं, आपले पाल्य काय नेमकं शिकत आहेत, काय वाचत आहेत, कोणत्या वर्गात जात आहेत. त्यामुळे या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे अतिशय सावधपणे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि देशातले जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी, विरोधी पक्षांनी ज्यांचे ज्यांचे अधिकार त्या पातळीवर आहेत, केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर, त्या माणसांनीसुद्धा हे सगळं काय चाललेलं आहे याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे. 24 तास निवडणूक मोडवर, इलेक्शन मोडवर लावून चालत नाही. आपण इलेक्शन मोडमध्ये राहतो आणि ही माणसं काय काय सांस्कृतिक संघर्ष करून ठेवतात, सांस्कृतिक खोट्या उपाडधंदे करून ठेवतात, हेही सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या बाजूनंसुद्धा विचार करून आगामी जे संकट आहे ते संकट निश्चितच टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवे विषय घेऊन आपण येत राहू. धन्यवाद.